Welcome student to our online channel English with Shirgawe sir. Today we are going to discuss and learn brainstorming activities of On Saying Please part 2. Let us start discuss A3 first activity. He committed the crime in broad daylight. In this sentence, broad daylight or daylight means also not bright daylight or narrow darkness. Second example, I had a cup of strong tea. Strong tea also meaning not rich tea. The fast train is coming. It also means not quick train. Such a words or groups of words which habitually occur together and thereby convey meaning by association are called collocations. इंग्रजीमध्ये असे काही शब्द आणि शब्दांचा समूह असतो जो सवयीनं एकत्र असताना आपल्याला दिसतात आणि त्याच्या संयोगामधून एक वेगळा अर्थ दर्शवला जातो. अशा शब्दांच्या विशिष्ट समूहाला समुच्चय असं म्हणतात, कोलोकेशन असं म्हटलं जातं. वरील उदाहरणामध्ये डे लाईट हे दोन भिन्न शब्द आहेत, परंतु डे लाईट हे कलोकेशनचं एक्झाम्पल आहे. तसं फास्ट ट्रेन, स्ट्रॉंग टी, ब्लॅक व्हाईट असे कलोकेशनचे बरेचसे शब्द असतात. याला मराठीमध्ये समुच्चय शब्द असं म्हणतात. आपण कलोकेशन वर्ड समुच्चय शब्दांची व्याख्या काय आहे ते बघूया. A collocation is a combination of words in a language that often go together. एखाद्या भाषेतील विशिष्ट शब्दांचे एकत्रित संयोजन म्हणजे त्याला कलोकेशन समुच्चय शब्द असं म्हटलं जातं. कलोकेशन डेफिनेशन काय सांगता येईल? अ कलोकेशन इज टू और मोर वर्ड्स दॅट ऑफन गो टुगेदर. सम कलोकेशन एक्झाम्पल्स आर पे अटेन्शन, फास्ट फूड. समुच्चय शब्द म्हणजे दोन किंवा अधिक शब्द जे बऱ्याचदा एकत्र असतात आणि त्याच्यापासून एक वेगळा शब्द तयार होतो, त्याला कलोकेशन किंवा समुच्चय शब्द असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ पे अटेन्शन, फास्ट फूड असं आपल्याला उदाहरण देता येईल. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी कलोकेशनवरती आपल्याला टेबल विचारलेला आहे. फाइंड आउट द वर्ड्स इन कॉलम बी which collocate with the words in column A. समुच्चय शब्दांच्या जोड्या निवडायच्या आहेत. एका बाजूला पण दिलेला आहे जो क्वेश्चन विचारलेला आहे, ग्रीनमध्ये दिलेलं ते उत्तर आहे. रेग्युलर, कन्सेप्ट, मिड डे मील, की, एक्झरसाइज, फास्ट फूड, ट्राय हार्ड, रिचली डेकोरेटेड, फ्री टाईम, ट्रॅफिक जॅम, सोशल जस्टिस, वाईल्ड ॲनिमल. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं विचार केला तर परीक्षेमध्ये 1 किंवा 2 गुणांसाठी असा कलोकेशन वर्ड्स और मॅच द कलोकेशन वर्ड्स असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बी. लर्निंग कलोकेशन्स इज इसेन्शियल फॉर मेकिंग युअर इंग्लिश साऊंड फ्लुएंट अँड नॅचरल. मेक कलोकेशन्स अँड यूज इन युअर ओन सेंटेन्सेस. अस्खलित आणि नैसर्गिक इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी समुच्चय शब्दांचा वापर हा अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळं आपण समुच्चय शब्दांचा अभ्यास केला पाहिजे. खाली काही शब्द दिलेले आहेत, त्याचे समुच्चय शब्द कलोकेशन्स तयार करायचे आहेत आणि ते स्वतःच्या वाक्यामध्ये वापरायचे आहेत. इथं आपल्याला 2 एक्झाम्पल सोडवून दिलेले आहेत. एका बाजूला आहे बिग, दुसऱ्या बाजूला आहे वेल. बिगवरून बिग मिस्टेक, बिग सरप्राईज. दुसऱ्या बाजूला आहे वेल आणि वेल ड्रेस्ड. याच्यावरून आपल्याला कलोकेशन वर्ड्स तयार करायचे आहेत आणि ते वाक्यामध्ये वापरायचे आहेत. त्याचा ॲन्सर बिग या शब्दावरून कलोकेशन्स वर्ड्स आपण पहिल्यांदा तयार करूया. बिग मिस्टेक, बिग सरप्राईज, बिग शो, बिग गेम, बिग रिझन, बिग डिसिजन, बिग डील, बिग बॉस. वेलवरून आपल्याला कोणते कलोकेशन्स वर्ड तयार करतात ते बघूया. वेल ड्रेस्ड, वेल सेटल्ड, वेल मॅनेज्ड, वेल बॅलन्स्ड, वेल बेस्ड, वेल बिहेव्ड, वेल कुक्ड अँड वेल एज्युकेटेड असे समुच्चय शब्द आपल्याला त्याच्याशी संबंधित शब्द तयार करता येतात. सेंटेन्सेस आहेत. बिग या शब्दापासून तयार केलेले कलोकेशन वर्ड्स आणि त्याची वाक्य आपण बघूया. द बिग मिस्टेक इन द US is that people aren't wear mask. It is a big surprise to
suddenly hear the guitar sound. He is a big show off when girls are around. I do love big game. One big reason is meat eating of bat in China. I cannot make a big decision before I discuss this with my parents. To fly a jet plane is really big deal for her. I am about to hit the big boss. यानंतर वेल या शब्दावरून तयार केलेले कलोकेशन वर्ड्स आणि त्याचे वाक्य. ही वॉज ऑलवेज वेल ड्रेस्ड अँड स्मार्ट लुकिंग. रामचंद हॅज वेल सेटल्ड बिझनेस. That company is well managed by a lady. A well balanced diet is good for health. It is well based city town. A boy your age ought to behave well. The bread was well cooked. He was well educated and went to London. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कलोकेशन वर्ड्स तयार करा आणि त्याचा वाक्यामध्ये वापर करा अशी ॲक्टिव्हिटीसुद्धा आपल्याला विचारली जाऊ शकते. 2. Sometimes while using a word in a sentence, we have to change its word class. We can make several more words from the root word. कधीकधी वाक्यामध्ये शब्द वापरत असताना त्या मूळ शब्दाच्या जाती बदलाव्या लागतात आणि त्या मूळ शब्दापासून आपण आणखी वेगवेगळे शब्द बनवू शकतो. उदाहरणार्थ, आय आस्क्ड सुमित टू डॅश माय पेन्सिल फॉर मी इंटू ब्रॅकेट शार्प. आय आस्क्ड सुमित टू शार्पन माय पेन्सिल फॉर मी. हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. नाव रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड यूज द वर्ड्स गिवन इन टू द ब्रॅकेट, चेंज द वर्ड क्लास अँड रीराईट द सेंटेन्सेस. इथे काही उदाहरणं दिलेली आहेत आणि कंसामध्ये शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांची जात बदलून वर्ग बदलून आपल्याला ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे. पहिलं एक्झाम्पल आहे, लीला वॉज इटिंग अ व्हेरी डॅश ॲपल अँड ऑब्वियसली एन्जॉईंग इट. क्रंच असा शब्द दिलेला आहे. ॲन्सर काय येता येईल? लीना वॉज इटिंग अ व्हेरी क्रंची ॲपल अँड ऑब्वियसली एन्जॉईंग इट. This picture looks dash color. This picture looks colorful. I'm afraid that your behavior is not just dash accept. Answer, I'm afraid that your behavior is not accepted. Last example, I like my elder brother. He is very dash help. Answer, आय लाईक माय एल्डर ब्रदर, ही इज व्हेरी हेल्पफुल. आता वरील वाक्यामध्ये आपण जाती कोणत्या बघितल्या, काय बदललं? क्रंच, कलर, ॲक्सेप्ट, हेल्प हे वर्ब आहेत आणि आपण खालील वाक्यामध्ये त्याचे ॲडजेक्टिव्ह फॉर्म केलेले आहेत, त्याच्या जाती बदललेल्या आहेत, त्याचे विशेषणामध्ये रूपांतर केलेलं आहे. एक्झाममध्ये सुद्धा आपल्याला अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी विचारली जाऊ शकते. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल, पुट अ क्रॉस इफ अ वर्ड क्लास डज नॉट एक्झिस्ट. खालील दिलेलं टेबल पूर्ण करा आणि ज्या ठिकाणी शब्दांच्या जाती बदलत नाहीत त्या ठिकाणी गुणिले चिन्ह करा. असा प्रश्न परीक्षेमध्ये एक्सपॅन्शन ऑफ व्होकॅब्युलरीमध्ये विचारला जाऊ शकतो. आणि शब्दांच्या जाती बदलत असताना इंग्रजीमध्ये काही सफिक्स किंवा प्रिफिक्स प्रत्यय लावली जातात आणि त्याच्यावरून त्या शब्दाची जात बदलली जाते. उदाहरणार्थ आपल्याला या ठिकाणी देता येईल, एक नाऊन, व्हर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब असे तयार केलेले आहेत. ॲबसेन्स, ॲबसेंट, ॲबसेंट, ॲबसेंटली. एक आपल्याला सोडवून दिलेलं आहे, अलार्म, अलार्म, अलार्मिंग अँड अलार्मिंगली. आता एलवाय प्रत्यय लावून आपल्याला ॲडव्हर्ब करता येतात. तसे ॲडजेक्टिव्हचे सुद्धा बरेचसे प्रत्यय आहेत. अट्रॅक्शन, अट्रॅक्ट, अट्रॅक्टिव्ह, अट्रॅक्टिव्हली. एनॅबल हा शब्द आहे व्हर्ब, नाऊन होईल एनॅबलमेंट, ॲडजेक्टिव्ह एनॅबल, ॲडव्हर्ब त्याचं होत नाही. ॲडमायर नाऊन होईल ॲडमिरेशन, ॲडजेक्टिव्ह ॲडमायरेबल, ॲडमायरेबली. ॲग्री हे वर्ब आहे, ॲग्रीमेंट, ॲडजेक्टिव्ह होईल ॲग्रीबल, ॲडव्हर्ब होईल ॲग्रीएबली.
ॲप्लिकेशन, ॲप्लाय, ॲप्लिकेबल, ॲप्लिकेबली. ॲडव्हर्ब दिलेला आहे अवॉइडली, नाऊन होईल अवॉइडन्स, व्हर्ब अवॉइड मूळ शब्द आणि ॲडजेक्टिव्ह अवॉइडेबल. व्हर्ब आहे डिफर, ॲडजेक्टिव्ह होईल डिफरंट, ॲडव्हर्ब डिफरंटली आणि नाऊन होईल डिफरन्स. स्टुडंट्स, रीड दिस टॉपिक केअरफुली. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे रजिस्टर ऑफन refers to degree of formality of language, but more in a general sense it means language used by a group of people similar work or share interest such as doctors or lawyers. इंग्रजीमध्ये रजिस्टर बहुधा भाषेची औपचारिकता दाखवते. त्यापेक्षाही सामान्यतः आपण एखाद्या समुदायामध्ये बोलत असताना वापरली जाणारी भाषा ही वेगवेगळ्या पद्धतीची असते. उदाहरणार्थ डॉक्टर किंवा वकिलांच्याकडून बोलली जाणारी औपचारिक भाषा याची पद्धती वेगळी आहे. म्हणजेच भाषेचा एक शिष्टाचार आहे, भाषा बोलण्याची एक पद्धती आहे. आपण कोणत्याही ठिकाणी कोणत्याही पद्धतीची अनौपचारिक किंवा औपचारिक भाषा वापरू शकत नाही. उदाहरणार्थ या ठिकाणी सांगितलेलं आहे, इमॅजिन दॅट युअर प्रिन्सिपल ऑर टीचर इज अ कमिंग. अशी कल्पना करा की समोरून तुमचे प्राचार्य किंवा शिक्षक येत आहेत. वेन यू मीट हिम यू वूड नेव्हर से. जेव्हा तुम्ही त्यांना भेटाल तेव्हा तुम्ही त्यांना कधीच म्हणू शकत नाही हे ड्यूड व्हॉट्सअप, अरे मित्रा काय चाललं आहे. दिस इज फॉर्मल सिच्युएशन सो यू वूड से गुड मॉर्निंग सर. ही औपचारिक परिस्थिती आहे म्हणून तुम्हाला गुड मॉर्निंग सर असंच म्हणावं लागेल. परंतु त्याच वेळेला जर तुमचा मित्र त्या ठिकाणी येत असेल तर ही परिस्थिती अनौपचारिक आहे आणि तुम्ही तुमच्या मित्राला हे डूड व्हॉट्सअप असं काही म्हणू शकता. इन एव्हरी सिच्युएशन यू यूज अन ॲप्रोप्रिएट एक्सप्रेशन अकॉर्डिंग टू द पर्सन. समोरचा व्यक्ती कसा आहे त्यानुसार तुम्ही आपली भाषा बदलत असता. कॉलेजचे मित्र आपल्या ग्रुपमध्ये बोलत असताना वेगळ्या पद्धतीची भाषा बोलतात आणि एखाद्या कार्यक्रमामध्ये समारंभामध्ये ज्या ठिकाणी मोठे लोक आहेत त्या ठिकाणी बोलण्याची भाषा वेगळी आहे. यालाच भाषेचा रजिस्टर असं म्हणतात. द लँग्वेज यू यूज वेन यू मीट समवन डिपेंड्स ऑन देअर एज, पर्सन एक्सेट्रा. आपण जी भाषा बोलतो त्याची औपचारिकता किंवा अनौपचारिकता कशावरती ठरते तर त्या समोरच्या व्यक्तीचं पद आणि त्याचं वय. देर आर फॉर्मल अँड इनफॉर्मल रजिस्टर्स इन स्पोकन अँड रिटन इंग्लिश. इंग्रजीमध्ये औपचारिक आणि अनौपचारिक बोलण्याच्या आणि लिहिण्याच्या पद्धती आहेत. खाली उदाहरण दिलेलं आहे, प्रश्न विचारलेला आहे, राईट अँड ॲप्रोप्रिएट एक्सप्रेशन्स अँड वर्ड्स विच यू हॅव टू यूज वाईल फेसिंग अँड इंटरव्ह्यू. आता इंटरव्ह्यू फेस करत असताना कोणकोणत्या पद्धतीचे योग्य एक्सप्रेशन्स तुम्हाला द्यावे लागतील हे सांगायचं आहे. कारण की इंटरव्ह्यू फेस करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्मल लँग्वेज वापरावी लागणार आहे. उदाहरणार्थ, मे आय कम इन, प्लीज कम इन, वेलकम. प्लीज हॅव यू सीट, थँक यू. प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ, प्लीज गिव मी अ चान्स टू वर्क इन युअर कंपनी. अशा पद्धतीचे औपचारिक बोलणे हे मुलाखतीच्या दरम्यान वापरावे लागते. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे यू आर रायटिंग अ लेटर ऑफ कंप्लेंट. तुम्ही तक्रारपर पत्र लिहित आहात. लिस्ट द प्रॉपर एक्सप्रेशन्स दॅट यू वूड लाईक टू राईट. अशा एक्सप्रेशनची यादी करा जी तुम्ही तक्रारपत्रामध्ये वापरता. या ठिकाणी 2-4 एक्झाम्पल आपल्याला द्यावे लागतील. एक उदाहरण दिलेलं आहे, आय डिसॲग्री. आपल्याला बाकीचे लिहायचे आहेत. काइंडली लुक इन टू दिस मॅटर, ब्रिंग युअर अटेन्शन, वी एक्सपेक्ट प्रॉपर सोल्युशन ऑन इट, होप फॉर पॉझिटिव्ह स्टेप्स ऑर रिप्लाय. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे डिस्टिंग्विश बिटवीन लीगल ऑफेन्स अँड अ मॉरल ऑफेन्स ऑन द बेसिस ऑफ गिवन टेक्स्ट. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कायदेशीर गुन्हा आणि नैतिक गुन्हा याच्यामधला फरक लिहा. एक आपल्याला सोडवून दिलेलं आहे. लीगल ऑफेन्समध्ये येतं बर्गलरी, चोरी किंवा घरफोडी, दरोडा. मॉरल ऑफेन्स, रूड बिहेवियर, अशिष्टाचार, असौजन्याने वागणे हे नैतिक गुन्ह्यामध्ये येतं. पुढे आपल्याला काय लिहिता येईल, या पुस्तकाचा आधार घेऊन, या स्टोरीचा आधार घेऊन आपल्याला लिहायचं आहे. लीगल ऑफेन्समध्ये बर्गलरी आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर असॉल्ट अँड बॅटरी,
रिटेलिएट अँड व्हायलन्स हे सगळे लिगल ऑफेन्समध्ये येतात. घरफोडी, हल्ला, सूड घेणे आणि हिंसा. मॉरल ऑफेन्समध्ये काय नैतिक गुन्ह्यामध्ये रूड बिहेवियर, उद्धट वागणे, डिस्कर्टसी, अशिष्टाचार, बुरिश, उद्धटपणे, इल मॅनर, चुकीच्या पद्धतीने, अनसिव्हिल, असभ्य, हॉटी, खोडकर किंवा गर्विष्ठ, इन्सोलंट, उद्धट, वल्गर माइंड, असभ्य मन, रिसेंटमेंट, संताप किंवा चीड, अनफ्रेंडलीनेस, अनैतिकता, अनकोत, उद्धट. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे फाइंड आउट द मीनिंग्स ऑफ द फॉलोइंग फ्रेजेस. यूज देम इन युअर ओन सेंटेन्सेस. पहिली फ्रेज आहे गिव अँड टेक. मीनिंग द प्रॅक्टिस ऑफ डीलिंग बाय कॉम्प्रोमाइज ऑर म्युच्युअल कोऑपरेशन. तडजोड किंवा परस्पर सहकार्याने वागणे. एक्झाम्पल आपल्याला असं देता येईल, चिल्ड्रन शुड लर्न हाऊ टू गिव्ह अँड टेक फ्रॉम सच एक्सपिरियन्सेस. बी सेकंड एक्झाम्पल आहे अ ब्लॅक आय, अ ब्लेमिश ऑन वन्स रेप्युटेशन. किंवा द एरिया ऑफ आय हॅज बिकम डार्क ऑर ब्लॅक ड्यू टू हीट ऑर ब्लो. एखाद्याच्या मानसन्मानाला धक्का लावणं किंवा दुसरा अर्थ आघातामुळे डोळ्याखाली होणारे काळे वर्तुळ. द पब्लिक्स निगेटिव्ह रिपोर्ट गेव अ ब्लॅक आय टू हिज अ कॅफे. सी आहे लोअर दॅन एंजल्स, लेस दॅन परफेक्ट. अर्जुना कन्सिडर हिमसेल्फ लोअर दॅन एंजल्स अगेन्स्ट करण इन आर्चरी. एखाद्यापेक्षा स्वतः कमी समजणे. नॉक समवन डाऊन, स्ट्राईक ऑर कोलाइड विथ समवन सो ॲज टू कॉज देम टू फेल टू द ग्राउंड. एखाद्याला धडकणे आणि जवळजवळ खाली पडणे. आय वॉज नियरली नॉक डाऊन बाय अ बस. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे फाइंड आउट द वर्ड्स विथ प्रिफिक्स अँड सफिक्स फ्रॉम द टेक्स्ट अँड राईट डाऊन देम. प्रस्तुत धड्यामधून किंवा पाठामधून प्रिफिक्स आणि सफिक्स शोधा आणि ते लिहा. या ठिकाणी 2 कॉलम केलेले आहेत. एक प्रिफिक्स आणि सफिक्स, एक एक्झाम्पल दिलेले आहेत अनसिव्हिल आणि रिक्वायरमेंट. या पाठामधील जे प्रिफिक्स आणि सफिक्स, प्रिफिक्स म्हणजे पूर्व प्रत्यय आणि सफिक्स याचा अर्थ उत्तर प्रत्यय. आपण अनसिव्हिल, रिक्वायरमेंट, अनडाउटेडली, कॉम्प्लेनंट, डिस्कर्टसी, कन्सेशन, डिस्क्रिमिनेटिंग, instructions, cooperation, physically, acknowledgement, reasonable, enjoin, punishable, unpleasant, behavior, unfriendliness, retaliation, inconvenience, otherwise, inexhaustible, guardian, irritated, willingness, incivility, uncouth, aggressive, disagreeable, engagement, impolite, painless, cheerfully, sensitive, countenance, children, solicitous, kindliness, tolerable, effective, spiritual आणि gloomiest. एखाद्या शब्दाला जर पूर्वी प्रत्यय लागला तर त्याला आपण सफिक्स म्हणतो आणि एका शब्दाच्या नंतर प्रत्यय लागला तर त्याला सफिक्स असं म्हटलं जातं. परीक्षेमध्ये आपल्याला उतार्यातील सफिक्स किंवा प्रिफिक्स शोधा किंवा सफिक्स प्रिफिक्स लावून वेगळ्या जातीचे शब्द तयार करा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे कंप्लीट द टेबल विथ पोलाइट एक्सप्रेशन्स दॅट वी मस्ट यूज इन अवर डे टू डे लाईफ. प्रश्न असा आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरली जाणारी शिष्टाचाराच्या वाक्यावरून दिलेला टेबल पूर्ण करा. टेक्स्टबुकमध्ये आपल्याला 6 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आपण या ठिकाणी काही एक्स्ट्रा एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. विद्यार्थ्यांनी त्याचा नंतर अभ्यास करायचा आहे. या टेबलच्या एका बाजूला आहे डोंट्स आणि दुसऱ्या बाजूला आहे डू. फर्स्ट सेंटेन्स आय वॉन्ट अ कप ऑफ टी. पोलाइट एक्सप्रेशन कसं असणार आहे आय वूड लाईक टू हॅव अ कप ऑफ टी. सेकंड एक्झाम्पल सेंड मी द ईमेल. पोलाइट सेंटेन्स कुड यू ऑर प्लीज सेंड मी द मेल. तिसरं सेंटेन्स
गो अवे और लीव मी अलोन पोलाइटली कसं बोलता येईल, नम्रपणे कसं बोलता येईल. आय विश दे वुड जस्ट गो अवे अँड लीव मी अलोन. यू आर रॉंग पोलाइटली कसं बोलता येईल. आय थिंक यू माइट बी मिस्टेकन. दॅट्स अ बॅड आयडिया पोलाइटली असं बोलता येईल. आय एम नॉट सो शुअर दॅट्स अ गुड आयडिया. युअर वर्क इजंट गुड. आय एम एक्सपेक्टेड बेस्ट फ्रॉम युअर वर्क. आज यातील शिष्टाचाराची जी वाक्य आहेत त्याच्यामध्ये प्लीज, विनंती, कृपया अशा पद्धतीच्या शब्दांचा वापर करून आपल्याला ती पोलाईट एक्सप्रेशन्स बनवता येतात. विद्यार्थ्यांनी याचा सराव करावा. ॲक्टिव्हिटी 4.1 एडिट द गिवन पॅरेग्राफ यूजिंग अ अँड द. उपपद वापरायचे आहेत. वेअर एव्हर नेसेसरी योग्य त्या ठिकाणी अ अँड द वापरून हा उतारा परिच्छेद पुन्हा लिहा. वरती परिच्छेद दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत. त्याच्यामधला योग्य ते उपपद लिहून आपण वापरायचं आहे. ॲन्सर बघा. राकेश इज ॲन आयडियल. ॲन आयडियल असण्यामागचं कारण या ठिकाणी लक्षात घ्या की आयडियल याची सुरुवात ही स्वराने झालेली आहे. सन हू रिमेन्स डिवोटेड टू हिज फादर ॲज ही ग्रोज professionally to become a famous doctor. As his father grows old, he take care to spend time with his father, bringing him tea in the morning and taking him out for a walk in the evening. Second activity आहे spot the errors in each of the following sentences and correct the incorrect ones. खालील दिलेल्या वाक्यामधल्या चुका शोधा आणि त्या बरोबर लिहा. हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे कारण की हा 2 गुणाला आपल्याला प्रश्न विचारला जाणारच आहे. पहिलं सेंटेन्स आहे राधा ब्रॉट पेन्स अँड डिस्ट्रीब्युटेड देम बिटवीन हर 5 चिल्ड्रन. ॲन्सर राधा ब्रॉट ऑर बॉट pens and distributed them among her 5 children. बिटवीन याचा अर्थ काय आहे. 2 मुलांच्या मध्ये वाटला पण या ठिकाणी 5 असल्यामुळे ते among हा शब्द त्या ठिकाणी एरर स्पॉट झालेला आहे. बी जयश्री अँड सुजाता sat besides each other in complete silence. ॲन्सर बघा. जयश्री अँड सुजाता सॅट बिसाइड एकमेकींच्या विरोधात ईच अदर इन द कम्प्लीट सायलन्स. हिज बेस्ट फ्रेंड विजय वॉज ब्लाइंड विदिन 1 आय. ॲन्सर हिज बेस्ट फ्रेंड विजय वॉज ब्लाइंड इन 1 आय. डी आहे वन कुड डेअर to encroach on his rights. One could not dare to encroach on his rights. E option. She was taken with surprise when she saw the famous Taj Mahal. She was taken by surprise when she saw the famous Taj Mahal. By हे या ठिकाणी योग्य आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे It is not possible to exchange the goods once the sale has been completed. एरर कोणते आहे पहा. इट इज नॉट पॉसिबल टू एक्सचेंज गुड्स. द गुड्स असं येणार नाही आहे. द सेल हॅज बीन कम्प्लिटेड. डॉक्टर सेनगुप्ता हॅज बीन ट्राईंग टू मास्टर द क्राफ्ट फॉर द लास्ट 5 years. And answer, Dr. Sengupta has been trying to master the craft since or for the last 5 years. H. The top ranking candidates will be appointed in a senior job in banks. आता इथं प्रिपोजिशनची चूक आहे. The top ranking candidates will be appointed
टू किंवा फॉर सिनियर जॉब्स इन बँक. पुढचे, शी नोज व्हेरी वेल व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम हर बट शी इज अनेबल टू परफॉर्म. She knows very well what is expected of her, not from her, but she is unable to perform. And the last sentence आहे, they will put on a note in this regard for your consideration. They will put up a note in this regard for your consideration. पास स्पॉट द एरर्स याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल टेन्सच्या, प्रिपोजिशनच्या, आर्टिकल्सच्या चुका असतात त्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायच्या आहेत. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. संतोष परचेस्ड अ कॉम्प्युटर. ही रेड द ऑपरेटिंग मॅन्युअल अँड फॉलोड द इन्स्ट्रक्शन्स. ए, ही लिंक्ड द मॉनिटर, कीबोर्ड अँड प्रिंटर. बी, he plugged in the main cable. C, he switched on the monitor at the back. D, when the light appeared on the screen, he placed the day disk in a drive A. E, he pushed in the disk until the button clicked out. Next आहे, it is about 30 seconds for the computer to load the computer program. F, he pressed the drive button and the disk shoot out. G, he replaced the day disk with a document disk. And H, he pressed function key 7. आता खाली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. Convert these sentences into passive voice by fill in the blanks. The first sentence has been done as an example. दिलेल्या वाक्यांचा प्रयोग बदलून कर्मणी प्रयोगामध्ये वाक्य लिहा. एक उदाहरण सोडवून दिलेलं आहे. वाचलेली जी वाक्य आहेत त्याचा आधार घेऊन रिकाम्या जागी आपण क्रियापद भरायची आहेत. फर्स्टली, द मॉनिटर, कीबोर्ड अँड प्रिंटर आर लिंक्ड अप. देन द मेन केबल वॉज प्लग्ड इन. द मॉनिटर वॉज स्विच्ड ऑन, भूतकाळी क्रियापद आणि क्रियापदाचं तिसरं रूप. ॲट द बॅक, वेन द लाईट ॲपियर्ड ऑन द स्क्रीन, द डे डिस्क वॉज प्लेस्ड इन ड्राईव्ह ए. द डिस्क वॉज पुश्ड इन until the button clicked out. It took the computer 30 seconds to load the program. The drive button was pressed and the disk shoot out. The day disk was replaced with document disk. Finally, the function key 7 was pressed. आता या ठिकाणी आपण पॅसिव्ह वॉइस करताना वॉज किंवा वर आणि क्रियापदाचं तिसरं रूप अशा पद्धतीनं याचं कर्मणी रूपामध्ये बदल केलेला आहे. ॲक्टिव्हिटी 5. फर्स्ट, राईट अ स्पीच ऑन कर्टसी इज द लाईट ऑफ लाईफ विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स. पॉईंट्स आहेत, पीपल हॅव अ गुड इम्प्रेशन ऑफ यू, यू विल बी एक्नॉलेज अँड ॲप्रिशिएटेड बाय ऑल, आणि यू विल बी हॅपियर अँड कंटेंट विथ लाईफ. कर्टसी इज लाईफ, शिष्टाचार हा जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. हे आपल्याला दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे एक भाषण तयार करायचं आहे. आपण भाषण या ठिकाणी लिहून दिलेलं आहे. विद्यार्थ्यांनी ते नोट डाऊन करून घ्यायचं आहे आणि वाचायचं आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी दिलेली आहे एक्सपॅन्शन ऑफ आयडिया. मॅनर्स मेक मॅन, शिष्टाचार माणसाला घडवतो. एक्सपांड द आयडिया इन युअर ओन वर्ड्स विथ प्रॉपर एक्झाम्पल. आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये या कल्पनेचा विस्तार करा आणि सह उदाहरण स्पष्ट करा. ही ॲक्टिव्हिटी आपण सोडवून दिलेली आहे की माणसाला शिष्टाचार कसा घडवतो हे आपण याच्यामध्ये लिहायचं आहे. ॲक्टिव्हिटी 7 त्यातली फर्स्ट, सॉफ्ट स्किल्स आर रिक्वायर्ड इन ऑल वॉक्स ऑफ लाईफ इन्क्लुडिंग करियर अँड इंडस्ट्रीज. They are increasingly become the essential skill of today's workforce. Soft skills are an integral part of finding
attracting and retaining clients also. Highly developed presentation skill, network abilities and etiquette awareness can help you win a new clients and gain more work. The following are considered the most important soft skill. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सॉफ्ट स्किल हे अत्यंत महत्त्वाचे आहे की कोणतंही करिअर व्यवसाय करत असताना ही सॉफ्ट स्किल येणं अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ही सॉफ्ट स्किल आपल्या दैनंदिन जीवनामधला नोकरीच्या जीवनामधला किंवा कामाच्या ठिकाणचा एक अविभाज्य घटक बनलेले आहे आणि ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या क्लायंट्सना आकर्षित करू शकतो, त्यांना शोधू शकतो आणि टिकवू शकतो आणि अशा या सॉफ्ट स्किलचा वापर आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. खाली काही सॉफ्ट स्किल महत्त्वाचे दिलेले आहेत. हा प्रश्न आपल्याला व्हर्बल टू नॉन व्हर्बल अशा पद्धतीने सुद्धा विचारला जाऊ शकतो. कोणती सॉफ्ट स्किल महत्त्वाची आहेत पहा. लीडरशिप, इंटरपर्सनल रिलेशनशिप, फ्लेक्झिबिलिटी ऑर ॲडॅप्टेबिलिटी, टीमवर्क, कम्युनिकेशन, प्रॉब्लेम सॉल्विंग, वर्क एथिक्स. की सॉफ्ट स्किल याचा अर्थ या सगळ्या गोष्टींचा परिपूर्ण समावेश असणे. एखाद्या व्यक्तीला लीडरशिप नेतृत्व गुण आलं पाहिजे तरच समाजामध्ये असेल नोकरीच्या ठिकाणी त्याला काम करता येतं. इंटरपर्सनल रिलेशनशिप, एकमेकांच्यामध्ये चांगले सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करणं, एकमेकांना सांभाळणं हे सुद्धा सॉफ्ट स्किलचं कौशल्य आहे. फ्लेक्सिबिलिटी, लवचिकता कामामध्ये असेल, एखादा निर्णय घेताना असेल, चुकलेला निर्णय दुरुस्त करता आला पाहिजे, या पद्धतीची फ्लेक्सिबिलिटी असायला पाहिजे. टीमवर्क, टुगेदर एव्हरीवन अचीव मोअर, प्रत्येकाने मिळून आपण काम केलं पाहिजे आणि अशा टीमला पुढे घेऊन जाणारा व्यक्ती आपल्याला बनायचा आहे. कम्युनिकेशन, जो लीडर आहे त्याचं कम्युनिकेशन चांगलं असायला हवं. प्रॉब्लेम सॉल्विंग, ह्या कौशल्यामधलं आणखीन एक की समस्या आहेत भरपूर पण त्या समस्येचं निराकरण करता आपल्याला आलं पाहिजे, हे सुद्धा कौशल्य आपल्याला डेव्हलप करता येतं, त्याच्यामध्ये आपल्याला प्रगती करता येते. आणि वर्क एथिक्स, कामाची अशी आपली शिस्त हवी, काही तत्त्व पाहिजेत. म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये पुढे जात असताना, नोकरी करत असताना किंवा कोणताही व्यवसाय करत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला ही सॉफ्ट स्किल आलीच पाहिजेत आणि ती आपण विकसित करू शकतो, यासाठी या ठिकाणी आपल्याला हे दिलेली आहेत. विद्यार्थी मित्र हो, ब्रेनस्टॉर्मिंग आणि टेक्स्चुअल क्वेश्चन हा पाठ या ठिकाणी संपतोय. हे प्रश्न निश्चितच तुम्हाला समजले असतील. जर याच्यावरती काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला जरूर लिहू शकता. आपण सगळे व्हिडिओ हळूहळू अपलोड करतो आहे. प्रत्येक व्हिडिओ बारकाईनं बघत चला आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. Once again, please like, share and subscribe.